ओके. सर, कालच माजी मुख्यमंत्री यांच्या ऑफिस आपण भाजप प्रवेश केला आहे. काय वाटतंय, कशावर विश्वास ठेवून भाजपमध्ये प्रवेश केलाय? आपण एक ओबीसी मध्ये खूप मोठ्या प्रमाणात काम केले, कसं वाटतं? सर्वप्रथम माझा सगळ्यांना नमस्कार. मी संदीप भुरे गेल्या 20 वर्षापासून सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रात हातगाव तालुक्यामध्ये कार्यरत आहे. गेल्या अनेक दिवसापासून विविध ठिकाणी काम करत असताना तालुक्याच्या संपूर्ण गावामध्ये मी माझं काम पोहोचलेलं आहे. यापूर्वी मी तत्कालीन आमदार सुभाष वानखेडे यांच्याकडे सिनियर सहाय्यक म्हणून काम करत होतो. त्यानंतर मागच्या काळामध्ये सन्माननीय माजी आमदार जळगावकर साहेब यांनी मला नगरसेवक पदाची संधी दिली. त्यांच्या माध्यमातून मी काम केलं. पण आज परिस्थिती अशी होती की बाबा आता येणाऱ्या काळामध्ये देश पातळीवर, राज्य पातळीवर, केंद्र पातळीवर भाजपाचं सरकार आहे आणि आपल्याला जर आपल्या परिसराचा सर्वांगीण विकास करायचा असेल तर कुठेतरी पाठबळ लागते. आणि हे पाठबळ आम्हाला माजी मुख्यमंत्री, आमचे आधारस्तंभ माननीय अशोकराव चव्हाण साहेब यांच्यामुळेच मिळालं होतं आणि भविष्यामध्ये त्यांच्यामुळेच आम्ही आपल्या परिसराचा विकास करत या उद्देशाने मी भाजपामध्ये बिनशर्त प्रवेश केलेला आहे. आणि विशेष म्हणजे नगरपालिका निवडणूक आपली आत्ताच संपली होती, त्याचा निकाल आहे. त्याच्यामुळे येणाऱ्या 5 वर्षात मला काम करायचं, कुठलीही पदाची किंवा कामाची अपेक्षा न बाळगता मी प्रवेश केलेला आहे. त्याच्यामुळे काहीतरी डोळ्यासमोर ठेवून प्रवेश केला असंही मला कोणी म्हणू शकत नाही. आणि कुठलं तरी कुणाच्या याच्यावर अतिक्रमण करणं हे काय मला योग्य वाटलं नाही. म्हणून आपण ज्या पक्षातच काय नाही त्या पक्षात तिकीट कसं मागायचं, म्हणून आता 5 वर्ष मी भाजपामध्ये सर्वांनी काम करते. नंतर पक्ष मला जी काही जबाबदारी देईल येणाऱ्या काळामध्ये ती मी पूर्ण 100% पार पाडेल. आणि वरिष्ठ नेते आमचे जे आहेत जिल्हास्तरीय, तालुकास्तरीय मध्ये माझे मार्गदर्शक भागवतराव देवसरकर असतील, मला कदम असतील, सूर्यकांत हानवते असतील, हे जे तिन्ही आज मंडळाचे अध्यक्ष आहेत, त्यांच्या नेतृत्वाखाली आणि शहरातल्या सगळ्या माझ्या मित्रपरिवाराच्या सानिध्यातून भाजपचं संघटन हातगाव तालुक्यामध्ये वाढवण्यासाठी मी दिवस रात्र एक करीन, हे मला या ठिकाणी सांगायचं. भारतीय जनता पार्टीची सत्ता आहे आणि भारतीय जनता पार्टी ज्या पद्धतीने भारताचा विकास करत आहे त्या पद्धतीने त्यांच्या विकासात आपण कुठेतरी सामील व्हावं. आणि आपण छोटंसं जे फुलाची पाकळी योगदान म्हणतोय की आपण त्यांच्या माध्यमातून करावं. येणाऱ्या काळामध्ये भाजपाच या देशाचा सर्वांगीण विकास करू शकते या भावनेनं आज देशभरात भाजपामध्ये येण्याचा लोकांचा प्रवाह चालू आहे. आणि मलाही असं वाटलं की बा या परिसराचा जर आपल्याला काही विकास करायचा असेल, निधी मागायचा असेल किंवा जनतेची सेवा करायची असेल तर तो विकास भाजपच करू शकतो. देवेंद्र फडणवीस साहेबांसारखे नेते असतील, आज नांदेड जिल्ह्याला अशोकराव चव्हाण साहेबांसारखे नेते असतील, त्यांनी आज हजारो कोटी यापूर्वी सुद्धा आणून नांदेडचा विकास केला आणि भविष्यकाळात सुद्धा नांदेडचा विकास करायचा असेल तर अशोकराव चव्हाण साहेबांशिवाय पर्याय नाही, हे मला वाटल्यामुळे त्यांच्या माध्यमातून त्यांच्या नेतृत्वाखाली मला काम करणं योग्य वाटल्यामुळे मी भाजप हा पक्ष निवडलेला आहे. आगामी जिल्हा परिषद असतील, पंचायत समिती असतील, काही दिवसातच जाहीर होणार आहे, कसं पाहता याकडे? यापूर्वी तुम्हाला सगळ्यालाच माहित आहे की यापूर्वी आपल्या हातगाव हिमायतनगर तालुक्यामध्ये भाजपाची म्हणावी तेवढी ताकद नव्हती. पण आता या काळात, येणाऱ्या काळात आणि आता अल्प काळात भारतीय जनता पार्टीचं खूप मोठं प्राबल्य या दोन्ही तालुक्यामध्ये झालेलं आहे. नुकत्याच झालेल्या नगरपालिका निवडणुकीमध्ये सुद्धा हिमायतनगर सारख्या शहरामध्ये आज डॉक्टर वानखेडे साहेबांसारख्या उमेदवारांनी अतिशय जोराची फाईट त्या ठिकाणी दिलेली आहे. आणि आमच्या या दोन्ही तालुक्यावर माननीय अशोकराव साहेबांचं लक्ष आहे. त्यामुळे दोन्ही तालुक्यातील कार्यकर्ते खूप जोमानं जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणूक लढवणार आहेत. आणि मी पण या दोन्ही, मला जी पक्ष देईल तिथं जबाबदारी देणारच आहे. पण मी पण माझे जिथं जिथं संबंध असतील किंवा जिथं नातेवाईक असतील, मित्र परिवार असेल, माझ्याच्यानं जी भारतीय जनता पार्टीला मदत होईल त्यासाठी मी पूर्ण तालुकाभर फिरून भाजपच्या विकासासाठी प्रयत्न करणार आणि आमच्या भाजपचे जे उमेदवार असतील त्याच्या विजयासाठी अहोरात्र प्रयत्न करणार आहे.